नमस्कार मंडळी, कसे आहात? जसं की तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, आम्ही सध्या आलोय भारतात आणि मी आता आहे सासरी. सो भाऊ आलाय सासरी घ्यायला आणि आम्ही वन डे ट्रिप प्लॅन केली आहे. निघालोय बनेश्वरला. व्हेरी एक्सायटेड. पावसाळी वातावरण आहे, रस्त्यावर सगळीकडे छान हिरवळ दिसत होती. आमच्या भारतातल्या ट्रिपचे शेवटचे 2-3 दिवस राहिलेत आणि आम्ही ट्राय करतोय जेवढं सगळ्यांसोबत एन्जॉय करता येईल तेवढं करण्याचा. आणि आम्ही सगळे निघालोय आता बनेश्वरला. Every single day, I'm gonna make something great. That's my way. आम्ही आता इथे थांबलोय थोडासा पोटोबा करण्याकरता. इथे बरेच ऑप्शन्स आहेत. फूड कोर्ट दिसलंय म्हणून आता ऑन द वे. ही आपली मंडळी. आणि आम्ही आता पोहोचलो इथे बनेश्वरला. खूप सुंदर असा परिसर आहे, हिरवगार, आणि पावसामुळे वेगळंच एक वातावरण चैतन्य निर्माण झालंय. तुम्हाला मी पटकन आजूबाजूचा परिसर दाखवते. मी पहिल्यांदा आले या ठिकाणी. इथे मंदिराच्या जवळ भरपूर पार्किंग होती, त्याच्यामुळे आम्ही आत येऊनच मग गाडी पार्क केली आहे. इथे छोटे छोटे रेस्टॉरंट्स पण आहेत. आणि आता आपण आधी दर्शन घेऊया आणि मग आपण आजूबाजूचा परिसर बघूया. आमचं खूप सुंदर दर्शन झालंय आणि ऊन नाहीये, काही नाहीये. छान थंडगार वातावरण आहे, त्याच्यामुळे छान वाटतंय. मनाला प्रसन्न. आणि तुला कसं वाटतं इकडे? छान वाटतंय एकदम. तर आपण इकडे हे वन उद्यान बघायला चाललोय. खूप सुंदर निसर्ग आहे, खूप छान वातावरण आहे.
आपण आता इथल्या धबधब्याकडे चाललो आहे आणि ही जातानाची जी पायवाट आहे खूप सुंदर आहे. आजूबाजूला मस्तपैकी झाडी आहेत आणि पावसाळी वातावरण असल्यामुळे प्रसन्न वाटतंय. बरीच गर्दी होती जरा पुढे गेल्यावर. इथे मस्त गरम गरम पिठलं भाकरीचं पण आहे. छान आहे. आजूबाजूचा निसर्ग खूप सुंदर आहे. असा सुंदर निसर्ग आहे आजूबाजूला, हिरवगार वातावरण आणि हा इथे धबधबा. तरी काही लोक बसलेच आहेत तिथे, जाण्यास सक्ती केली आहे तरीही गेलेच आहेत यंगस्टर्स. खूप सुंदर वातावरण आहे, छान वारा वगैरे सुटला आहे. आजचा दिवस आमचा खूप छान स्पेंड झाला आहे. आता 2 दिवसातच आम्ही अमेरिकेला निघतो आहे. सध्या बॅकपॅक करणं चाललं आहे आणि खूप इमोशनल फील होतं आहे की आम्ही शब्दातही वर्णन करू शकत नाही. बट येस, आजचा दिवस आम्ही खूप छान घालवला, मस्त वाटलं. आणि लवकरच भेटू नवीन ब्लॉगमध्ये. आय होप तुम्हाला आपला आजचा ब्लॉग आवडला असेल. मजेत राहा, आनंदात राहा आणि काळजी घ्या. धन्यवाद.